तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर हे बघा, चाललं आहे झोपायचं काम आणि मला जायचं आहे आज महिना अखेर. तर प्रांजलला स्कूलवरून आणायला जायचं आहे. तर झोपायचं नाव घेणं, किती वेळची तिला झोका देते पण झोपतच नाही बरं. काही गाणं म्हणा काही म्हणा तरी झोपायचं नाव नाही. प्रिशा होय ग, झोपकी झोपा अय झोपा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची बरं का, म्हणजे किती अवघड असते प्रत्येक वेळेस. म्हणजे मी तुम्हाला सांगत असते, आपल्याकडून जरा पण थोडीशी जरी चुकी झाली ना तर आपल्याला घरात एवढं टॉर्चर केलं जातं, एवढं बापरे प्रमाणाच्या बाहेर. आणि भरपूर जणांना प्रश्न आहे, BMC सरकारीमध्ये येत नाही. तर राज्य सरकार वेगळं, केंद्र सरकार वेगळं. केंद्र सरकारमध्ये म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं रेल्वे व पोलीस वगैरे हे येतात, आणि राज्य सरकारमध्ये शिक्षक लोक वगैरे येतात. आणि जे नियम सरकार असतं एक प्रकारे ते त्यातलंच आहे BMC. म्हणजे एक सरकारच, ह्यांना सरकारच पगारतो, म्हणजे BMC पगार देते. उलट BMC सगळ्यांना एक प्रकारे नाही का, जेवढे सरकार आहेत, कारण BMC सगळ्यात म्हणजे श्रीमंतही एक प्रकारे श्रीमंत आहे BMC. तर त्यांना BMC पगार देतात. ते सरकारीमध्ये का कशात मोडतं हे काय मला त्याचा अभ्यास करावा लागेल, मला एवढं काही माहीत नाही. पण एक प्रकारे सरकारीच म्हटलं जातं त्याला, अर्ध सरकार. एकदम पूर्ण 100% नाही, पूर्ण 100% सरकार म्हणजे कोणतं? राज्य सरकार, जे पोलीसमध्ये असतं किंवा मग शिक्षक लोक असतात ते, हे थोडेसे वेगळे सरकारमध्येच मोडतं. पण हे तर म्हणजे तुम्हाला सांगू का, एवढी चुकी बापरे प्रमाणाच्या बाहेर. आता प्रत्येक वेळेस मी कशी करते, ह्यांची चुकी दिसली ना की झगडे होतात, आणि लगेच मग मला काय होतं, थोडीशी चुकी यांची दिसली ओ ओ हां झोपा. आता का मी पटकन बोलणार आहे, मला जायचं आहे बरं का प्रांजलला आणायला. आता वाजले 3, थोडेच वेळ आहे माझ्याकडं. 2:15 वाजता त्याची शाळा सुटणार आहे. आज आहे महिना अखेर म्हणून लवकर जायचं. ह्या मॅडम काही झोपा नाही. गाई ग गाई 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 गाई. तर चला हिला झोपवते पटकन, अर्धवट गप्पा आपण मारूया पटकन. तर मला जायचं आहे आणायला, उशीर पण होतोय पटकन. इथून तिथपर्यंत जायला 10 मिनिट तरी लागतात मला. तर मला ना एवढी नाही का, आपली चुकी झाल्यावरती एवढं घरचे टॉर्चर केलं जातं. म्हणजे तू काच केलं, कशासाठीच केलं, आता हेच होणार तेच होणार. म्हणजे मी 2-3 दिवस झाले एवढं टेन्शनमध्ये, प्रमाणाच्या बाहेर टेन्शनमध्ये. मग मला आत्ता कुठेतरी पस्ताव होतं, मी का केलं, कशाला 1,500 रुपयासाठी मी संकटात आल्यासारखं झालं आहे, चक्रव्यूहमध्ये अडकल्यामुळे झाले. मला असं वाटायला लागले, पुढून सद्बुद्धी आली मला, आणि ती मी तो फॉर्म भरला. खरंच ना, म्हणजे मला त्यावेळेस ना डोळ्यावर अशा पट्ट्या बांधल्यामुळे झालं. म्हणजे मला काय वाटलं, हा फॉर्म भरताना एक प्रकारे नाही का रिजेक्ट करतील तिथल्या तिथं, अरे नाही होणार, म्हणजे एक्सेप्टच करणार नाही. जे ऑनलाईन आपण भरतो ना ते एक्सेप्ट करणार नाही, मला असं वाटलं. किंवा मला असं वाटलं एखादा नाही का हे असेल काहीतरी, काय बोलते तो, ते ऑनलाईन एक्सेप्ट करणार नाही नाही का. मला असं वाटलं असं होईन. आणि ते OTP आला ना, त्या मॅडम पण म्हटल्या OTP आलं तर असं समजायचं, ते एक्सेप्ट झालं. समजा OTP नाही आलं तर रिजेक्ट झालं. मग मला असं वाटलं बघूया ट्राय करून एक प्रकारे, आणि ते OTP आलं. मग मला वाटलं अरे हा लागला, आता माझा नंबर लागला एक प्रकारे, असं झालं. आणि मी ते म्हणजे नाही का आनंद झाला मला, आता माझा भरला आहे फॉर्म, असं मला असं वाटलं. पण नंतर भरल्यावरती शनिवारच्या दिवशी काय नाही वाटलं. हे फक्त बोलले होते की तू कशाला भरलं होतं फॉर्म, नव्हतं भरायला पाहिजे, मला विचारल्याशिवाय सगळं करत जा. तर कोणती पण गोष्ट करताना खरंच मी त्यांना विचारायला पाहिजे होतं. आणि नंतर मग त्यावेळेस मला काय नाही वाटलं, म्हटलं नाही म्हणून बघा. मी त्यांना एवढं पण म्हटलं, बघा नंबर लागला ना, बघा तुम्ही कसं म्हणता. उलट जेव्हा 1,500 रुपये अकाउंटवर येतील की नाही तेव्हा तुम्ही म्हणता हा रे हा. म्हणजे मी एवढी हे होते नाही का, मला वाटलं असं काय नसतं सरकारीवाल्यांना. त्यावेळेस सरकारीवालेच त्यांना नाही, मला वाटायचं आहे. आणि मी म्हटलं बघा आता मला ना भेटलं ना, मग तुम्ही बघता. आणि म्हटलं मी एवढं त्यांना एवढं बोलले. आणि बघा त्यांचं म्हणणं होतं ते तुला भेटणारच नाही, तुला भेटणारच नाही, बघ तू रिजेक्टच होणार. आणि माझं असायचं नाही, बघा भेटते, आणि भेटले ना बघा मग मी त्यावेळेस तुम्हाला पार्टी देईन, एवढं सगळं झालं. जेव्हा का नाही रविवारच्या दिवशी रात्री 12:30 म्हणजे किती 11:30 वाजता फोन आला की नाही अक्कांचा, तेव्हा मग माझ्या डोक्यात तूट पिटली. ते बोलले बघ त्याच्या जॉबला तर काय झालं रे झालं, बघ बघ. मग अशी धमकी देण्यात आली मला. बापरे, मला तर तेव्हा रात्रीपासून जी झोप नाही तुम्हाला काय सांगू बरं का.
नंतर मग मी सोमवार उजाडला, पहिले त्या मॅडमकडे गेले, पण प्रॉब्लेम असा झाला की तो ॲपच चाला नाही. तो लोडिंग होते, एरर दाखवते, ॲप नॉट सपोर्टेड असं म्हणायला लागलं. अरे म्हटलं हा जर फॉर्म ॲक्सेप्ट झाला ना काय तर माझं काही खरंच नाही. आणि कसं तरी म्हटलं आता काय करावा. इकडं तर घरी तर बोलणे बसते. जेवलीच नाही दिवसभर मी, काहीच खाल्लं नाही, फक्त प्यायला चहा पिले आणि त्या मॅडमकडे गेले. म्हटलं आता मला ना घरचे लय बोलायला लागलेत, म्हटलं काय करू. पण जेव्हा गेले पण तो ॲपच चाला ना. अरे आता माझं ना तो पाय म्हणजे पायच गळून गेले माझे, एकदमच हात पायाला मुंग्या आल्या. काय करू, ॲपच चला ना. आणि तुम्हाला तो ॲप आता रिजेक्ट करायचा आहे, पण चला नाही ॲप, म्हणजे एरर दाखवते. हा आत्ता पण प्रॉब्लेम येतो आहे बघा, ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ना तो ॲपच चला नाही, ओपनच नाही होते मोबाईलमध्ये, असं व्हायला लागले. तर बाई लई टेन्शन यायला लागलं मला. मी काय करू ना आता बघू. ते मॅडम बोलली मी तुम्हाला फोन करते म्हटले, पण आता बघू. काही काहींचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत, काही काहींचे रिव्ह्यूला गेलेत म्हणजे चेक करताय, आणि काही काहींचे ॲप्रूव्हल झाले असं होतं आहे. आता तो माझा पेंडिंगमध्ये पटकन तो ॲक्सेप्ट नाही झालं पाहिजे, म्हणजे गेलं माझं झालं कल्याण. लय प्रमाणाच्या बाहेर म्हणजे एक प्रकारे असं नाही का सुनेला टॉर्चर केल्यामुळे. एक सुना प्रत्येक मिस्टरांची चुकी सांगत असते नाही का, ती अशी करते तशी करते, मी आता नगरला चालले वगैरे असं सांगत असते. ह्यावेळेस मी अडकले त्यांच्या चक्रीवर, म्हणजे त्यांना एक प्रकारे आता मला चान्स भेटला आहे बोलायला. तसं माझं चाललं आहे. एखाद्याला नाही का चान्स भेटलं कसं ते हात धुवून घेते, तसं माझं चाललेलं आहे. आता कठीण परिस्थितीमध्ये सध्या म्हणजे मला ना जेवण पण सध्या तरी काहीच नाही गोड लागत आहे, काहीच नाही. तर चला आता टाईम होते, एवढ्या वेळात माझ्या गप्पा पण झाल्या, सगळंच झालं. आता पाऊस तर नाही आहे आपलं, आज ऊन आहे, पण छत्री तरी घेऊन जावं लागेल. पावसाचं कसं कधी अचानक येतो याची काही गॅरंटीच नाही आहे पावसाची, आपलं सोबत घेऊन जावं लागते. पावसाळ्यात एक सोबतीला असते आपली छत्री, रेनकोट नाही घेऊन जात कारण ना एवढं नाही वारं सुटलं आहे. हिला झोपावं लागेल मला आधी यावं. चला बाय बाय. तर हे पण बाय बाय म्हणते, तुम्हाला बाय बाय म्हणते, बाय 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 म्हणते. तुम्ही पण करा तिला बाय बाय. लय हुशार आहे बरं का ती कृष्णाला. तुम्हाला काय सांगू, आता मला जाऊ देती, मम्मा जा म्हणती, बाय बाय म्हणती, दीदीला आण म्हणते, हाय का नाही गं पिशू? हा म्हणते. बारीक आवाज आलाय बरं का तिचा आता. जाऊ बाबू, झोपा तुम्ही झोपा. गुडगल एवढी गुडगल ना कुठंच नाही गुडगल अशी. आता का लगेच डोळे पण झाले. चला बाय बाय, उशीर होते मला.